का घेतलंस माझ्या प्राजूला तू? का? काय बिघडवलं होतं तिने? गावाचं नाव काय रे? गावाचं नाव धुंडाची वाडी. अजून किती वेळ? अगं हो येईल आता, थांब जरा. देव जाणे कुठे प्रमोशन मिळाले तुम्हाला, कुठे असेल, कसं असेल घर, काहीच माहित नाही. अगं हो बाबा, आता सरपंचाला भेटू ना, तेव्हा ते दाखवतील सगळं. हेच आहे वाटतं सरपंचाचं घर. लोकेशन हाच दाखवतोय ना? हो वाटतं. एक्सक्यूज मी, सरपंच सावंत इथेच राहतात का? होय. तुम्ही मिस्टर अँड मिसेस कामत ना? हो हो. नमस्कार, मी आहे या गावचो सरपंच दत्तराम शांताराम सावंत. प्रवास कसा झालो? थोडी दगदग झाली हो, पण एकदा काय ती गाडी ट्रेन मधून काढली ना, मग एकदम सुरळीत आलो आम्ही इथपर्यंत. हो, अजून किती लांब आहे घर? अहो हाय सरत असा. ओ कामंतानू येवा माझ्यासोबत. चला. आहे ते बॅग तुमचेच ना? हो आमच्याच बाहेर. आम्ही घेतो. अहो रावण दे रावण, ही बॅग निया घेतय, ती मोठी तुम्ही घेवा. ठीक आहे. हो कामंतानू लवकर हा, पाऊस भरलो आणि मला उकडता पण. हा चला चला चला. ऐका बघा, हाय निया शिकलाय घरात. अहो घरात नाही हो, ह्याच्या खाली ना हायस्कूल आहे, मी शिकलोय. अच्छा अच्छा. आणि मी काय म्हणतोय, रस्त्यावरून तुम्ही इलात ना आणि लाईट होते बघा, ती मीच केलंय. त्याची सगळी कामं मीच करताय ना. अरे छान छान, मस्त मस्त एकदम. अहो कसं काय माहितीये, कामं नाही केलं तर निवडून द्यायचे नाही लोक. बरोबर आहे. मग काहीतरी करू चला आत्ता आपलं. बरोबर, मग काय करावं लागणारच ना. हो ता बघा घर. अच्छा. हे घर आहे? अरे जे आहे ते आता. हो का म्हणता चला. चल येतो येतो. जेव्हा का म्हणता या जरा पकडा व्हायच. काय म्हणतो तो इंग्लिश मध्ये, काय तर होम स्वीट होम, या तुमचा होम स्वीट होम. या का म्हणता यो हॉल, थैसर तुमचा किचन, बाजूक बेडरूम आणि वॉशरूमला बाहेर जाऊची गरज नाही. ठीक आहे, आतमध्येच असा. आणि ह्या तुमचा कुलूप. मी येतोय. मी काय बोलतोय, तो घरात तुला अंधारात तर काय? अहो काय हो, पावसाळा सीझन असा, काळो बसतो नव्हतो ना. चला काय असा तर माका सांगा, हैसरच राहतोय. येते या. काय झालं नेहा? काय? कुठे काय? काय नाही. घराबद्दल आहे का? अगं गावच्या साईडला अशीच घरं असतात. इनफॅक्ट अशा घरात राहायलाच मजा येते. अरे मला का त्रास होईल? तू आहेस ना माझ्यासोबत. अच्छा, आणि माझं काय? म्हणजे काय नाही ग, मस्करी केली. आणि हे काय आजपासून लावलं वाटतं कामाला तुला? नाही ग, ते थोडा सर्वे राहिलेला, तो पाठवतो. फक्त 5 मिनिटं लागतील. ए तू आवाज ऐकलास? अगं पावसाचा सीझन चालू आहे ना, वारा सुटला असेल, त्याचाच आवाज आहे.
अरे तू इथे काय करतेस? अरे मला कसं तरी आवाज आला यार. इथे माकड येत नाही ना? अरे काय माकड, चल. ते एवढा मोठा किंगकॉंग असताना तू माकडांना काय घाबरतेस? चल. काय चहा पिणार? असं वातावरण असेल तर चहा का नाही पिणार? या घेऊन या. हो ना, मजा दूध घेऊन ये. काय बाई आहे. नमस्कार नमस्कार कामतानू. नमस्कार. काय म्हणतात? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा बसा. मग रात्रीची झोप झाली व्यवस्थित? मस्त झोप, एकदम गार झोपलेलं, एकदम मस्त. नाही हो, इथे काल रात्री आवाज येत होता. इथे काय त्रास वगैरे नाहीये ना? कपरा गे, तिचं ऐकू नका. हे ना, हे आपले भूतालकीचे पिक्चर बघत नसते आणि नंतर मग थोडासा आवाज आला ना, लगेच घाबरते. अहो वहिनी साहेब, घाबरायची गरज नाही. ऐसर आमचा महापुरुष राहता धुंद्राक्ष. रुद्राक्ष? होय. अहो काय आहे, आमच्या गावात एक राजा होतो, त्याचं नाव होता धुंद्राक्ष. गोर गरिबांसाठी आणि आमच्या प्रजेसाठी त्यानं खूप काही केलं. पण एके दिवशी तो वारलो. तो वारल्यानंतर गावात संकट येऊ लागले. अचानक एवढं पाऊस की पूर, आणि अचानक पाऊसच नाही की सगळा सुका पडलेला असायचा. पण एक दिवशी काय झाला सांगू तुमका? आमच्या गावात एकाच्या स्वप्नात इलो आणि त्याला सांगितलं, हय ये मी हय असं आहे. तर तो गेलो आणि त्याला गेल्यावर काय बघितलं? मूर्ती त्याची. आणि त्याची जेव्हा मूर्ती आणलं तेव्हापासून सगळा व्यवस्थित झाला. आणि ती मूर्ती काय माहिती आहे? घ्या खोलीत. अच्छा, ही कोणी कडी लागली. हा, अहो कामतानू, माका त्याच्याबद्दलच तुमका सांगूचा होता. सांगा सांगा. वहिनी साहेब, हैसर आमचा महापुरुष राहता. दिवसात ना 2दा बत्ती लागा कोया. हो हो चालेल, काही हरकत नाही. तुम्ही आमच्या महापुरुषाची काळजी घ्या, आम्ही तुमची घेतो. हो. चला चला. चला येतो का? ही दुधाची पिशवी. अरे मी आता दूधच आणत जात होतो, तुम्ही कशाला आणलं? राहू. अहो रवांदे, आमच्याच गाईचं दूध आहे. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. काळजी घ्या. हा, येतात. चहा टाक जा. मोठी लवकर आण. नेहा, येतो मी. थांब, आधी पाय पडून जा. पाया पडून जा? आधी कधी असं बोललीच नाही तू. अगं हो, मला माहिती आहे. नवीन जागा आहे, नवीन घर आहे. हळूहळू ऍडजस्ट होशील, सवय होईल ह्या सगळ्या गोष्टींची. ठीक आहे, चल येतो मी. ए घे, पडलो पाया. नेहा, आलो का बाई मी? अरे ऐक ना, एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. आताच आले ना कामावरून. जेवण काय बनवलंय? चिकन बनवलं. एक काम कर, मला जेवण वाढ मस्त. मी फ्रेश होतो, एकत्र बसून बोलू ना. ठीक आहे. चल.
नेहा काय झालं? काय फालतूगिरी लावली आहे? का? काय आलं? हे काय आहे याच्यामध्ये? अरे पूर्ण रिकामी आहे. अरे मी आता आणलं होतं. नेहा मला जेवणाची आहे ना मस्करी अजिबात आवडत नाही, तुला माहिती आहे. तू बघितलंस ना मी आताच आणलं होतं आतून. तुला माहितीये दुपारी सेम असं झालं होतं माझ्यासोबत. खरंच श्रीकांत, खरंच. काही बोलू नको मला. नाही खरंच श्रीकांत, विश्वास ठेव. बघ श्रीकांत काय होतंय. नेहा 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 बघा फालतू मस्करी करू नको, मला आवडत नाही हे सगळं. नेहा 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 श्रीकांत नेहा नेहा इथे उभी आहेस काय? उगाच घाबरू असतं तिकडे मला. तर जेवायला मला भूक लागली मला. नेहा हे धुंद्राक्ष महाराजा, तुझ्या लग्नाच्या वेळेस तुझ्या गेलंस आणि तेव्हा आमच्या गावावर संकट आली. त्यावेळी माझ्या पूर्वजांनी तुका वचन दिला होता की तुझा दरवर्षी आम्ही लग्न करतलो, म्हणजेच तुका बायली देतलो. आणि त्या वचन या वर्षी सुद्धा मी पूर्ण केलेलं आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत या वचन मी पूर्ण करत राहतलो. माझ्या गावावर सुखाची समृद्धीची सावली पडून दे रे महाराजा. आणि तुका ज्या वया त्या मी या तुका देतलंय. हे महाराजा, कांतांनो, तुमची बायको खय नाही गेली, हयच असा. श्रीकांत श्रीकांत